बऱ्याच लोकांना ना हृदयरोगाचा फार प्रॉब्लेम आहे. याच्यासाठी काही उपाय आहेत? आपल्याला हार्ट अटॅक कधीही येऊ शकतो हम्म. वगैरे, पण ह्याचं कारण सगळ्यांनाच हार्ट अटॅक नाही येऊ शकत, सगळ्यांनाच डायबिटीज नाही होऊ शकत. हे तुम्हाला मूळ कारण तुमच्या कुंडलीमध्येच कळतं. तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता टाका, त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं कुंकू टाकू शकता, गुलाबाच्या 4-5 पाकळ्या टाकू शकता आणि त्याचं सूर्योदयाच्या वेळी अर्घ्य द्यायचं आहे आणि तुम्हाला ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र बोलायचा आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्यासाठी काही उपाय आपण सांगू शकतो? सरस्वती देवीचं एक बीजाक्षर आहे एम. तो इंटरव्ह्यू क्लिअर व्हावा, इंटरव्ह्यू मधून आपल्याला जॉईनिंग लेटर मिळावं, याच्यासाठी काही उपाय आहे? तर इंटरव्ह्यू तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की स्विच वर्ड्स म्हणजे असे शब्द ज्याच्यामध्ये नक्की ते शब्द शक्तिशाली आहेत आणि असे छोटे शब्द जे शक्तिशाली आहेत आणि ते आपल्या अनकॉन्शियस माइंड वर काम करतात. कलियुग आहे, लोकांना इथे मंत्र बोलायलाही वेळ नाही. तर मंत्र आणि स्विच वर्ड सेम आहेत की वेगवेगळे आहेत? मंत्र आणि स्विच वर्ड्स किंवा एखादी वाईट आठवण तुम्हाला काढून टाकायची तर डिवाइन डिलीट पण तुम्ही बोलू शकता. पाश्चात्य स्विच वर्ड्स पाहिले तसे वैदिक स्विच वर्ड्स आहेत काही? की वैदिक मंत्रांमधनंच आपण वैदिक स्विच वर्ड्स घेतले आहेत. ओम श्रीम नमः हा मंत्र पण आपल्या महालक्ष्मीच्या पुस्तकांमध्ये आहे, पण फक्त श्रीम श्रीम फक्त बोललात ना तुम्ही तरी ते व्हायब्रेशन्स तयार होतात आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही त्याप्रमाणेच तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग उपलब्ध होतात. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर सुप्रिया प्रदीप सराटे. त्या PhD इन ॲस्ट्रॉलॉजी आहेत. हे फार रेअर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. ॲस्ट्रॉलॉजर खूप असतात, परंतु अत्यंत उच्च शिक्षित टेक्निकल नॉलेज असलेले ॲस्ट्रॉलॉजर खूप कमी पाहायला मिळतात आणि त्यातल्याच एक सुप्रिया मॅम आपल्या मंचावरती आज आलेल्या आहेत. आणि आजचा जो विषय आहे ना तो खूप गूढ आहे, गहन आहे आणि अतर्क्य अशा पद्धतीचा आहे. आजपर्यंत पॉडकास्टमध्ये हा विषय खूप कमी वेळा हाताळला गेलेला आहे, चर्चेला गेलेला आहे. त्यामुळे आजच्या विषयाची जी गहनता आहे ती खूप जास्त आहे. ॲस्ट्रॉलॉजी आपण सगळेच पाहतो, ऐकतो, बऱ्याचदा त्याचा अनुभव देखील घेतो, परंतु ॲस्ट्रॉलॉजीच्या अंतर्गत वैदिक स्विच वर्ड्स असतात आणि ते स्विच वर्ड्स आपल्याला आपल्या लाईफचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्यासाठी खूप जास्त मदत होते. आणि त्याच स्विच वर्ड्स काय आहेत, काम काय करतात, कुठले आहेत आणि कशा पद्धतीनं आपण आपल्या लाईफमध्ये त्या स्विच वर्डचा समावेश करून घेऊन आपली लाईफ, आपलं आयुष्य सुखकर करू शकतो, यासाठीचा आजचा हा आगळा वेगळा पॉडकास्ट आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. आपण सरळ आजच्या आपल्या प्रेस्टिजियस गेस्ट डॉक्टर सुप्रिया सराटे मॅम यांच्याकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला वैदिक ॲस्ट्रॉलॉजी आणि वैदिक स्विच वर्ड्स यांच्याबद्दल नवीन आणि अनोखी अशी काय माहिती ऐकायला मिळते ते. चला तर मग. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. कशा आहात? नमस्कार राजजी. आपण मला आपल्या या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केले, बोलण्याची संधी देत आहात, याबद्दल मी आपले आभार मानते. काय होतं, ॲस्ट्रॉलॉजीचा पॉडकास्ट असतो तेव्हा प्रेक्षक देखील आणि मी देखील प्रेक्षकांना उपाय जास्तीत जास्त माहीत पडावेत, कारण ते प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या अडचणी, समस्या, प्रॉब्लेम्स याच्यामधून तो जात असतो आणि त्याला तर जर आपण काही उपाय दिले वैदिक ॲस्ट्रॉलॉजीनुसार वगैरे तर ते त्यांच्यासाठी एक खूप मोठी महत्त्वाची एक व्हॅल्यू ठरते त्यांच्या आयुष्यात. म्हणून मी जास्तीत जास्त उपाय घेण्याचा आज प्रयत्न करतो की आपण जसं विचार केला की सगळे आपण डिटेलमध्ये थोडंसं हे करूयात. बऱ्याच लोकांना ना हृदयरोगाचा फार प्रॉब्लेम आहे. आजकाल प्रत्येक दुसऱ्या ते तिसऱ्या व्यक्तीला आयदर ब्लड प्रेशर किंवा हृदयाशी रिलेटेड समस्या आहेत. याच्यासाठी काही उपाय आहेत वैद्यकशास्त्रामध्ये आपल्या? राजजी, तुम्हाला सांगते मी, हृदयविकार सध्याच्या काळात फार लोकांना म्हणजे भीती वाटते की आपल्याला हार्ट अटॅक कधीही येऊ शकतो वगैरे, पण ह्याचं कारण सगळ्यांनाच हार्ट अटॅक नाही येऊ शकत, सगळ्यांनाच डायबिटीज नाही होऊ शकत. हे तुम्हाला मूळ कारण तुमच्या कुंडलीमध्येच कळतं. म्हणजे आधीच अशी व्यक्ती जर आपल्याकडे आली, म्हणजे ज्यांचा अभ्यास आहे अशांकडे गेली, कारण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या पण कार्यशाळा आमच्या होतात, तर आम्ही त्यांना आधीच म्हणजे प्रेडिक्शनमध्ये सांगतो की या काळात तुम्ही या संबंधित, जेव्हा आपण हेल्थ टॉपिक बघतो तेव्हा आम्ही त्यांना नक्कीच मार्गदर्शन करतो की तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तुम्ही काळजी घेऊ शकता. आता ॲस्ट्रॉलॉजीचा विचार केला तर नक्कीच हार्ट अटॅकसाठी
रवी ग्रहाला महत्व आहे, कारग्रह रवी आहे आणि ब्लड प्रेशर संबंधित मंगळ ग्रह. तर हे दोन्ही कुंडलीमध्ये जर बिघडले असतील आणि त्याचा 6, 8, 12 स्थानाशी संबंध आला तर नक्कीच म्हणजे जे आरोग्य स्थान आहे, षष्ठ स्थान, आणि जर तुमचा अष्टमेशाशी पण संबंध आला, अशुभ योगामध्ये असेल आणि लग्नेश बलवान नसेल, तर अशा स्थितीमध्ये आपल्याला कळतं की त्या व्यक्तीला हार्ट अटॅकचे चान्सेस होऊ शकतात. तर आपण त्यांना उपाय देऊ शकतो, पण मूळ कुंडलीला इथे महत्व आहे. पण मी आता जनरल टॉपिक म्हणून उपाय देत आहे, म्हणून हा उपाय सगळ्यांना लागू आहे. तर नक्की ज्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे किंवा जे ट्रीटमेंट करतात त्यांच्यासाठी हा उपयोगाचा भाग आहे. त्यांनी नक्कीच उपाय करा ज्याचे रिझल्ट्स आहेत आणि आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. तर नक्की त्या फॉलो करू शकता. या खऱ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र. आता नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की आदित्य हृदय. आता आदित्य हे नाव आहे रवीचं, सूर्याचं, आणि हृदयाचा थोडासा संबंध. म्हणजे कसं आहे की एखाद्याच्या कुंडलीमध्ये रवी ग्रह बिघडलाय, अष्टमाशी संबंध आला आणि षष्टेश पण त्याच्याशी अशुभ योग करतो, तर अशा केसमध्ये त्या व्यक्तीला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम होणारच आहे. आणि बाकी पण नक्षत्र आपण बघतो, त्या कृतिका नक्षत्र आलं, म्हणजे अशा गोष्टी आहेत की त्या व्यवस्थित बघूनच आपण, एकच फक्त रवी ग्रहामुळे होणार नाही, तर त्याचा संबंध आला पाहिजे आणि ती दशा हवी. तर त्यावेळेला काय करायचं की आदित्य हृदय स्तोत्र हे तुम्ही रविवारपासून सुरुवात करायची आणि एका ग्लासामध्ये तुम्ही पाणी घ्या, त्याच्यावर तुम्ही हात ठेवून आदित्य हृदय स्तोत्र वाचू शकता, बोलू शकता, किंवा समोर जरी तुम्ही पाणी ठेवलं तर व्हायब्रेशन्स ते स्तोत्राचे त्याच्यात उतरतात. आणि अजून एक तुम्ही करू शकता की सूर्याला सकाळी अर्घ्य द्यायचं आहे. रविवारपासून सुरुवात करून तुम्ही एका तांब्याच्या भांड्यामध्ये, म्हणजे तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षरा टाका, त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं कुंकू टाकू शकता, गुलाबाच्या 4-5 पाकळ्या टाकू शकता आणि त्याचं सूर्योदयाच्या वेळी अर्घ्य द्यायचं आहे आणि तुम्हाला ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र बोलायचा आहे. हा उपाय जोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता. आणि अजून एक गोष्ट करू शकता तुम्ही की रविवारी अळणी रविवार करायचे, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला मीठ अजिबात खायचं नाहीये. तुम्हाला 11 कमीत कमी अळणी रविवार करायचे आणि गोड पदार्थांवरच संध्याकाळी नैवेद्य, म्हणजे गोड पदार्थांवरच तुम्ही उपवास सोडायचा आहे नैवेद्य दाखवून, आणि फक्त अळणी रविवार करा एवढंच आहे. आणि अजून एक आहे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र, हे नंबर 1 प्रभावी आहे ह्याच्यावर, कारण जे व्हायब्रेशन्स आहेत आणि ज्यांना नाही वाचायचे स्तोत्र त्यांच्यासाठी एक मंत्र देते मी, ओम ललिताभ्यो नमः. हा मंत्राचा जप तुम्हाला रविवारपासून सुरुवात करून बोलायचं आहे. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम्स वाटतोय, ट्रीटमेंटमध्ये आलं, तर तुम्ही खरं करून अनुभव घेऊन बघा की काय हे होतं, कारण व्हायब्रेशन्स पण तिकडे पडतात. आणि हार्ट चक्र, आता प्रत्येक लोकांना ज्यांना माहीत आहे, हिलिंग्स ज्यांचं नॉलेज आहे त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणतेही आजार किंवा रोग होतात तर त्या ठिकाणीच ब्लॉकेज, त्या चक्रामध्येच ब्लॉकेज येतं. त्यामुळे आपण निवारणासाठी तेच बीजाक्षर पण घेऊ शकतो. आता जरी तुम्ही लम बोललात तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, पण ललिता सहस्त्रनामाचं खूप चांगले रिझल्ट्स आहेत. आणि ज्यांना काहीच नाही बोलायचं ॲटलिस्ट ते मंत्र बोलू शकतात. आणि जर तुमच्याकडे कोणता अंगारा असेल ना, तर अंगारा घ्या, कपाळाला लावा आणि बोलून झाल्यावर जिभेवर पण थोडासा अंगारा ठेवा तुम्ही आणि बघा अनुभव. तुम्हाला खरं ह्याचे रिझल्ट्स मिळतात आणि खरे अनुभव आहेत माझ्याकडे लोकांचे. आणि जेव्हा तुम्ही कुंडली बघता ना, तेव्हा हा प्रॉब्लेम किती सॉर्ट आउट होणार की नाही, त्याच्यातनं ती व्यक्ती बाहेर येणार की नाही, त्याचा ऑपरेशनचा पण योग, कारण मंगळ हा ऑपरेशनचा पण कारक आहे. तर व्ययस्थानाशी संबंध आला ना मंगळाचा, तर हर्षल बरोबर असेल तर नक्की, कारण व्ययस्थान हे हॉस्पिटलायझेशनचं पण स्थान आहे, तर त्याचं ऑपरेशन होणार. पण आपण त्याच्यासाठी पण वेळेच्या आधी अशी व्यक्ती जर आली नशिबाने, कारण देवच त्या गोष्टी घडवत असतो, तर आली तर तुम्हाला नक्की त्याचे रिझल्ट्स मिळतात आणि देवच तुम्हाला त्या गोष्टींसाठी पाठवत असतो. प्रॉब्लेम घेऊयात आपण की ब्लड प्रेशरसाठी तुम्हाला सांगते, ब्लड प्रेशरसाठी पण मंगळ ग्रह महत्वाचा आहे, कारण ब्लड सर्क्युलेशन, रक्ताचा कारक मंगळ आहे, मंगळ ग्रहाचं कारकत्व आहे तिथे. आणि चंद्राला पण बघितलं जातं. तर ब्लड प्रेशरसाठी मी उपाय देते तुम्हाला पाणी घ्यायचंय, त्या पाण्यावर हात ठेवायचे, कारण हे हिलिंगचे पण उपाय आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये पण वापरले जातात. तर तुम्ही पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा आणि ओम वज्रहस्ताभ्याम नमः
हा मंत्र बोलायचा आहे तुम्हाला. आणि ब्लड प्रेशरसाठी अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता. तांबडे 21 मंगळवार व्रत करू शकता. त्याचा व्यवस्थित संकल्प करा आणि उद्यापन पण करा. तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतील. आणि संकल्प करताना बोला की माझा हा जो प्रॉब्लेम आहे त्यावर पण करू शकतो. त्याच्याबरोबर मेडिटेशन किंवा ओंकार साधना ज्यांना माहिती आहे ह्याने पण काम म्हणजे लोकांना अनुभव आले आहेत. आणि अजून एक तुम्हाला सांगते मी, एक मुद्रा आहे ती महत्त्वाची आहे, जी दोन्हीमध्ये हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे हृदयविकारासाठी पण आणि ब्लड प्रेशरसाठी पण, प्राणमुद्रा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की प्राणमुद्रामध्ये हे जलतत्व आहे आणि हे पृथ्वी तत्व आहे. म्हणजे करंगळी आणि अनामिका फिंगर ही अंगठ्याशी टच करायची आहे. आणि हे समोर बाकी मध्यमा आणि तर्जनीचं बोट इथे प्रेशर आलं पाहिजे तुमचं, म्हणजे अग्नितत्वाला. आणि हे असं समोर ठेवून तुम्ही केलं ना तर तुम्हाला प्राणमुद्रा ही 10 ते 12 मिनिटं तुम्ही करू शकता. किंवा 54 वेळा बोलून पण म्हणजे स्तब्ध बोलून पण 54 नंबर बोलून पर्यंत पण तुम्ही करू शकता अंघोळ केल्यावर. आणि अजून एक आहे अपान मुद्रा. म्हणजे प्राणमुद्राबरोबर तुम्ही अपान मुद्रा पण केली ना तर ब्लड रिलेटेड कुठे पण ब्लॉकेज असेल ना तर ते प्राण मुद्रेचाच अर्थ आहे की त्याच्यातनं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, ऑक्सिजन सगळीकडे व्यवस्थित पोहोचतो. अपान मुद्रासाठी तुम्हाला ऑपोजिट आहे. अपान मुद्रासाठी तुम्हाला मध्यमा आणि हे अनामिका फिंगर अंगठ्याशी टच करायचं आहे. आणि हे करंगळी आणि तर्जनी बाहेर काढायचे आहेत. ह्याला अपान मुद्रा बोलतात. म्हणजे प्राणमुद्रा ही आणि अपान मुद्रामध्ये मधले 2. तर याप्रमाणे तुम्ही मेडिटेशनच्या वेळेला पण तुम्ही हे करू शकता. तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतात आणि ब्लड सर्क्युलेशन पण. आणि आपले हे 5 बोटं म्हणजे 5 तत्व आहेत. आणि तुम्हाला माहित असेल की जल, पृथ्वी, अग्नी, वायू म्हणजे सगळ्या गोष्टी ह्याच्यात आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही सर्क्युलेशन्सला पण मदत होते. आणि मुद्रा ह्याच्यासाठी तुम्हाला कोणत्या मंत्राची पण गरज नसते. मुद्रा कशा असतात की युनिव्हर्सशी डायरेक्ट कनेक्शन त्यांचं होत असतं, कनेक्ट करतात. आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या म्हणजे संवाद साधण्याची पण गरज नसते. आणि जरी बोलायचं असेल अजून पॉवर वाढवण्यासाठी तरी तुम्ही बोलू शकता, लम पण बोलू शकता. आणि ब्लड सर्क्युलेशनसाठी तुम्ही आहे ना अजून एक हे करू शकता, सूर्यमुद्रा. म्हणजे फक्त अनामिका फिंगर तुम्हाला अंगठ्याशी टच करायचे आणि बोलायचे लम असं. तर कळलं तर त्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला ह्याच्यातले कोणते पण उपाय तुम्ही करू शकता. तर तुम्हाला अनुभव येतील. आणि नक्की अनुभव घेऊन कमेंट करा आणि सरांना कळवा. नक्कीच. ओके, पुढचा प्रश्न घेऊयात आपण. विद्यार्थी आहेत, प्रत्येकाच्या घरात विद्यार्थी वगैरे असतात. विद्यार्थ्यांना परीक्षेत घवघवीत यश मिळण्यासाठी असे काही उपाय आहेत? म्हणजे बरेच लोक आहेत, अभ्यास करतात पण तेवढे मार्क मिळत नाहीत, तो कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही, काहीही कारण असतात. सो विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्यासाठी काही उपाय आपण सांगू शकतो? परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी आपण कुंडलीला महत्व देतोच, कारण त्या व्यक्तीचं पंचम स्थान, बुध ग्रह कसा आहे, म्हणजे बुद्धिमत्ता आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी पण आता आपण उपायांचं बोलत आहोत म्हणून मी एक जनरल उपाय तुम्हाला सांगत आहे की सरस्वती देवीचं एक बीजाक्षर आहे एम. तर काय करायचं तुम्ही, एक जो विद्यार्थी आहे किंवा ज्याला अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये किंवा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये, अशा बाबतीत एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर हात ठेवायचा आणि एम मंत्र बोलायचं. सरस्वतीचं जे बीजाक्षर आहे एम, तर सुरुवातीला एम बोलायचं. आणि ह्याच्या आधी पण आहे ना, परीक्षेला जाण्याच्या पूर्वी पण हे करू शकतो तो, आणि अभ्यासाला बसण्याच्या पूर्वी पण तो हा उपाय करू शकतो रोजच. म्हणजे आदल्या दिवशीचं त्याच्या लक्षात राहतं. म्हणजे तुम्ही ग्लासामध्ये पाणी घेतलंय, त्याच्यावर हात ठेवलाय, एम मंत्र बोलायचा आणि हा तुम्ही कंटिन्यू 21 वेळा बोलायचंय. आणि त्या पाण्यावर फुंकर मारायची आणि ते पाणी प्यायचं, ग्रहण करायचं. म्हणजे डायरेक्ट पोटातनंच ती ऊर्जा, ते व्हायब्रेशन तुम्हाला प्राप्त होतात. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि हेच गोष्ट तुमच्याकडे जर क्रिस्टलचा वापर केला, एमेथिस्ट असेल तर एमेथिस्टवर हात ठेवून तुम्ही एम हा बीजाक्षर मंत्र सरस्वतीचा बोलू शकतात. आजकाल लोकांना पूर्ण मंत्र बोलायला पण जमत नाही किंवा करायचं नसतं. तर अशा वेळेला म्हणून आजकाल बीजाक्षर वगैरे हे जास्त पॉवरफुल
काम करतात आणि लोकांना पण ते इझिली त्यांचं उद्दिष्ट प्राप्त होतं. ह्याच्याबरोबर जेव्हा ती व्यक्ती प्रज्ञाविवर्धन स्तोत्र ह्याचा पाठ बुधवारपासून स्टार्ट करणार तेव्हा त्यांना चांगले रिझल्ट्स म्हणजे चांगले मार्क्स मिळतात आणि शिक्षणात त्यांना यश पण मिळू शकतं. ओके. हां. पुढचा उपाय घेऊयात. हां. आपल्या कडे जॉब्सची खूप अगोदरच तुटवडा आहे. हो. जॉबलेस झालेले आहेत लोक आणि त्यातल्या त्यात इंटरव्ह्यू क्लिअर करणं फार मुश्किल असतं. हो. सो इंटरव्ह्यू क्लिअर व्हावा, इंटरव्ह्यूमधून आपल्याला जॉईनिंग लेटर मिळावं, याच्यासाठी काही उपाय आहेत? तर इंटरव्ह्यू चांगला जाण्यासाठी जर तुम्ही वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे उपाय बघत असाल तर तुम्हाला सांगते की इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जावा आणि तिथे त्याचं जे छातीचं जे तिथे टच करा आणि छातीचं जे शेंदूर असेल ते कपाळी लावा आणि घरी या आणि घरी बजरंग बाण ह्याचा पाठ करा आणि संकल्प करून बोला आणि तिथे देवळामध्ये तुम्ही त्याला चमेलीचं तेल अर्पण करू शकतात. त्याच्यामध्ये थोडंसं सिंदूर म्हणजे शेंदूर आहे ते तुम्ही चिमूटभर टाकायचे आणि हे तुम्ही हनुमानाला अर्पण करायचे आणि ह्याच्याबरोबर तुम्ही गूळ पण अर्पण करू शकता किंवा एखादी केशरी मिठाई अर्पण करू शकता किंवा नॉर्मली जर तुम्ही विड्याचं पान जरी किंवा विड्याचं गोड पान जरी तुम्ही अर्पण केलं तरी किंवा एखादं गुलाबाचं फूल तर तुम्ही हनुमानाला म्हणजे ते संकल्प करून बोला की मला खूप त्रास होतोय, माझा इंटरव्ह्यू म्हणजे चांगला होत नाहीये, यासाठी तुम्ही संकल्प करू शकता आणि घरी येऊन बजरंग बाणचा पाठ करू शकता. ही गोष्ट करू शकता आणि इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही 5 लवंगा कागदामध्ये बांधून स्वतःच्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये ठेवू शकता, ज्यामुळे तुम्हाला निगेटिव्ह उत्तर येणार नाही. आणि तुम्ही अजून एक करू शकता, ज्यांचा इंटरव्ह्यू झालाय पण ते वेटिंगवर आहेत, होल्डवर त्यांचा CV असेल किंवा अजूनही त्यांना कळत नाहीये की आपल्याला याचं म्हणजे ह्याच्यात या कंपनीमध्ये नोकरी मिळेल की नाही, तर अशांसाठी एक उपाय सांगते मी. त्यांनी काय करायचंय, हिरव्या रंगाचा पेन घ्या, शाईचा बॉल पेन कोणताही चालेल आणि बुध पर्वतावर तुम्हाला काय करायचं आहे की एक सर्कल करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 111 111 लिहायचंय, त्याच्यानंतर त्याच्या खाली 444 म्हणजे 444 हे लिहायचंय आणि त्याच्या खाली 888 888 लिहायचंय आणि हे पूर्ण एका सर्कलमध्ये असलं पाहिजे. बरं. आता हा एक एंजल नंबर आहे किंवा आपण एंजल हिलिंग नंबर बोलू शकतो, याला देवदूत नंबर पण बोलू शकतो, जो नोकरीच्या बाबतीमध्ये तुम्हाला यश मिळवून देतो. आता 111चा अर्थ आहे की जेव्हा तुमची सुरुवात होते नवीन गोष्टीला, नवीन संधी उपलब्ध होणं, तर त्याच्यासाठी 111 आपण लिहितो. त्याच्यानंतर 444, आता 444 हा नंबर लिहिला तर स्थिरता देण्यासाठी काम करतं हा 444 नंबर. आणि त्याच्यानंतर 888 हा नंबर आहे 888 टू स्थैर्य देण्यासाठी, म्हणजे स्थिरता देण्यासाठी तो काम करतो, टिकाऊ लाभण्यासाठी. म्हणजे पहिल्यांदा संधी उपलब्ध होणं, नंतर स्थिर होणं आणि नंतर स्टॅबिलिटी, स्थिरता. म्हणजे पुढे तो जॉब कंटिन्यू बरेच दिवस राहू शकतो. हा उपाय तुम्ही रोज करू शकता आणि हे नंबर तुम्ही चॅन्ट पण करू शकता आणि जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट नाही मिळत तोपर्यंत हे व्यवस्थित फॉलो करा, तर तुम्हाला यात नक्कीच यश मिळेल. बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे कुळदैवत तर बऱ्याच लोकांना माहीत नाही, कुळाचार तर पाळले जातच नाही आणि बऱ्याचदा तुमच्या घरामध्ये जेव्हा प्रॉब्लेम सुरू होतात तेव्हा सांगितलं जातं की कुलदेवताचा कोप झालेला आहे. तर त्याच्यासाठी काही उपाय सांगता येतात आपल्याला? हो, जेव्हा कुंडलीमध्ये शुक्र ग्रह बिघडतो, शुक्र ग्रहण योगात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शुक्र ग्रहण योगामध्ये येतो, म्हणजे राहूमध्ये ग्रहण होतो ते, आणि अष्टमाशी संबंध आला तर नक्की कुलदेवी कोप असतो, व्ययाशी संबंध आला तर कुलदेवी बंधन योगात जाते. तर अशा लोकांची उपासना कुलदेवीपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे एक वलय असतं की आपण तो उपासना करतोय, कुलदेवीचा कुलाचार करतोय, पण तरी आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत नाही, कुलदेवी आपल्यासाठी धावून येत नाही असं लोकांना वाटतं. तर नक्की ते बंधन योगामध्ये कुलदेवता अडकलेली असते. तर आपल्याला या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण एक गोष्ट करू शकता
की शुक्र ग्रहाला आपण पॉझिटिव्ह करू शकता. म्हणजे शुक्राचं बळ वाढवण्यासाठी आपण कुलदेवता कवच येतं, ते आपण शुक्रवारपासून किंवा पौर्णिमेपासून त्याचं व्रत करू शकता, ते वाचन करू शकता, पठण करू शकता. त्याच्यानंतर दर पौर्णिमेला तुम्ही कुलदेवी उपासना स्टार्ट करा. म्हणजे कुलदेवीचा मंत्र आहे तो स्फटिक माळेवर तुम्हाला बोलायचा आहे. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः हा मंत्र बोलायचा आहे आणि स्फटिक माळेवर बोललं, कारण ती शुक्राचीच आहे. ओरिजिनल स्फटिक माळेवर जर तुम्ही बोला तर त्याच्यात म्हणजे लाखपटीने त्याची पॉवर वाढते, म्हणून त्याला महत्त्व आहे. तर तुम्ही हा उपाय पौर्णिमेपासून करू शकता. 11 कमीत कमी पौर्णिमा करून तुम्ही ते पुढे चालू करू शकता. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की कुलदेवता कोणती आहे हेच बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तर अशा केसमध्ये तुम्ही कुलदेवता माहिती करण्यासाठी उपाय करू शकता. म्हणजे अगदी साधे नारळाचे उपाय आहेत किंवा सुपारीचे उपाय आहेत, विड्याचे हे करून आवाहन करू शकता. आणि कुलदेवी म्हणजे काली सहस्त्रनाम याचा पाठ तुम्ही पौर्णिमा ते पौर्णिमा कंटिन्यू करा. म्हणजे कंटिन्यू बोला तुम्ही, तर तुम्हाला त्याचे अनुभव येतील. आणि हे काली सहस्त्रनाम हे तुम्हाला रात्रीच बोलायचं आहे. सूर्यास्तानंतर तुम्ही कधीही बोलू शकता. इवन तुम्ही रात्री 12 वाजता पण हातपाय धुवून स्टार्ट करू शकता. तर ह्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. पण त्यांनी कुलदेवता माहीत कशी पडेल? कुलदेवता माहिती होते, स्वतःहूनच तुम्हाला ती व्यक्ती भेटते. कारण तुम्ही ही उपासना जेव्हा स्टार्ट करणार आहे तेव्हा एक विड्याचं पान देवाऱ्यात तुमच्या ठेवा आणि बोला, किंवा सुपारी ठेवा की मला माझी कुलदेवता माहीत नाहीये, तर तुम्ही मला कोणती पण देवी असेल तिने मला तसे संकेत द्यावे. कुलदेवता कवच पण जेव्हा वाचतात किंवा हे काली सहस्त्रनामाचा पाठ जे करतात त्यांना स्वतः कुलदेवता स्वप्नात येऊन पण दर्शन देते किंवा स्वतः माहिती करून देते किंवा ओळखीच्या व्यक्तींकडनं अशा व्यक्तींना समजतं. असे प्रचितीचे लोकांचे खरे अनुभव आहेत. त्यासाठी तुमची मनापासून श्रद्धा हवी, पेशन्स हवे, संयम आणि श्रद्धा. म्हणजे श्रद्धा आणि सबुरी फार महत्वाची आणि हे खरे अनुभव आहेत. आणि तुम्ही एक उपाय पण करू शकता. कुलदेवतेचं हे कुलदेवता मला माहीत नाहीये, म्हणजे म्हणून मी मगाशी मंत्र सांगितला. तू कोणती पण कुलदेवता असू दे, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः त्या कुलदेवतेपर्यंत तो मंत्र जातोच. आणि आपली कुलदेवता असते ना, ती बाकी तुम्ही कोणतेही उपाय करा, पण कुलदेवतेलाच तुम्ही मान दिला नाही, तिच्या दर्शनाला गेला नाही, तिचं मानपान केला नाही, तर ती नक्कीच तुमच्यावर कोपेल. कारण कुलदेवतेला महत्त्व आहे, कारण ते तुमच्या पूर्ण कुलाचं रक्षण करत असते. पुढे प्रगतीसाठी पण तुम्हाला कुलदेवताच मदत करत असते. म्हणून वर्षातनं एकदा किंवा 3 वर्षातनं एकदा तरी तुम्ही कुलदेवतेला जावंच लागेल, तुम्हाला जायलाच पाहिजे. आणि नक्की तुम्हाला त्याची म्हणजे तिचे आशीर्वाद, कृपादृष्टी हवीच आहे पुढे जाण्यासाठी, नाही तर काही होत नाही. आणि आर्थिक प्राप्ती, जे शुक्र बघितलं जातो, विवाह सौख्य, या सगळ्या गोष्टीमध्ये त्या लोकांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात जेव्हा कुलदेवता म्हणजे कुलदेवता कोप असेल अशा बाबतीत. हे कर्णीबाधा, पिशाचबाधा आजकाल थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. याच्यासाठी काही उपाय सांगता येतात आपल्याला, की जर असं केलं तर झालेली असेल तर उतरेल किंवा नसेल तर कधी होणार नाही, अशा पद्धतीचं? कुंडलीमध्ये आपल्याला एखाद्याच्या कुंडलीमध्ये कर्णीबाधा झालेली आहे की नाही हे कुंडलीवरनं लगेच सांगता येतं. बरं. केतूला बघून आपण सांगू शकतो. केतू षष्ठात असेल आणि स्पेसिफिक राशीचा आहे, म्हणजे आणि नक्षत्र पण, म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित ज्योतिष मार्गदर्शन घेऊन तुम्ही कर्णीबाधा आहे की नाही पहिलं बघू शकता. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पण माहीत नसतं की त्याला कर्णीबाधाचा त्रास होतोय किंवा कर्णीबाधा आहे, काही लोकांना नंतर त्रास होतो. आणि असंच नाही की फक्त आरोग्याच्या बाबतीत, कोणत्याही बाबतीत अचानक संकट येऊन पण त्यांना तो त्रास भोगावा लागतो. आणि हे महत्वाचं नाही की करणी कोणी केली किंवा काय, हे मूळ म्हणजे फॅमिलीच्या आधीच, म्हणजे त्या मुलाचा जन्म होण्याच्या आधीच ते झालेलं असतं. म्हणजे वडिलांच्या ह्याच्यामध्ये जर काही असेल ब्लॉकेज फॅमिलीमध्ये, तर त्यांच्या होणाऱ्या संततीला ते प्राप्त होतं. जे मगाशी सांगितलं मी दैवविचार, तर तो त्याच्यात आलेलाच असतो. आणि आपल्याला कुंडलीवरनं कळतं की या व्यक्तीला, आणि नंतर त्यांना त्यासंबंधी त्रास पण होतात, तेव्हा ते ज्योतिषांकडे येतात आणि विचारतात की खरं कर्णीबाधा आहे की नाही. हे आपण आता ज्योतिष दृष्टिकोनातून बघितलं. पण ह्याच्यावर उपाय मी सांगते तुम्हाला, की ओम चैतन्य गोरक्ष नाथाय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि तुमच्याकडे जर अंगारा असेल कोणत्याही गुरुतत्वाचा, म्हणजे जर दत्तगुरूंचा आहे, स्वामी समर्थ किंवा साईबाबा ह्यांचा अंगारा असेल, तर तो अंगारा आधी घ्या, त्या व्यक्तीच्या कपाळी
लावा, कंठाला लावा आणि तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. हा मंत्र तुम्हाला रुद्राक्ष माळेवर बोलायचा आहे आणि कंटिन्यू तुम्ही हा म्हणजे 108 वेळा बोलायचं आहे आणि कंटिन्यू तुम्हाला रिझल्ट मिळेपर्यंत तुम्ही हे चालूच ठेवायचं आहे. बाकी पण करणी बाधा निवारण यंत्र तुम्ही देवाऱ्यात स्थापन करू शकता आणि अजूनही काही गोष्टी आहेत. हनुमानाचा पण एक उपाय आहे, तो पण तुम्ही बाधा निवारणासाठी तो पण करू शकता, जे हनुमान चालिसामध्ये आहे. तर ते पण लोक फॉलो करतात, तर त्यांना नक्कीच त्यांचे रिझल्ट मिळतात. हां. इच्छापूर्तीसाठी काही उपाय असतात आपल्या मनामध्ये? आपण असं हे करतो, थोडेसे स्वप्न बघतो, ते स्वप्नपूर्ती, इच्छापूर्ती ज्याला म्हणतो, त्याच्यासाठी काही उपाय असतात? हो, इच्छापूर्तीसाठी नक्कीच उपाय आहेत आणि तुम्हाला सांगू का, सध्या लॉ ऑफ अट्रॅक्शन लोकांना माहिती आहे, तर ते उपाय नक्की लोक करतात, हिलिंगचे उपाय करतात, त्यामुळे नक्कीच इच्छापूर्ती होतात. हां, ज्योतिषशास्त्रात पण आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये पण तुमचं लाभस्थान आहे, इच्छापूर्तीचं स्थान आहे, तर कुंडलीमध्ये कसं आहे, कोणत्या ग्रहांशी कसं शुभयोगात आहे, अशुभ योगात आहे, त्याप्रमाणे आपल्याला कळतं की त्या व्यक्तीला लाभ काय मिळणार आहे, कर्माने मिळणार आहे, भाग्याने मिळणार आहे. आणि अष्टमाचा प्रबळता असेल तर लाभ कमीच होणार. तर त्या प्रकारे गोष्टी असतात. पण लाभप्राप्तीसाठी किंवा स्वप्नपूर्ती किंवा इच्छापूर्तीसाठी मी तुम्हाला एक उपाय देते, जो हिलिंगचा आहे. तुम्हाला काय करायचंय की एक ग्लास घ्यायचा आहे, काचेचा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यावर म्हणजे जर समजा हा ग्लास आहे, ह्याच्यात पाणी घेतलं तुम्ही, या पाण्यावर म्हणजे पूर्ण पाणी भरून घ्या आणि ह्याच्यावर तुम्हाला 4418 हा नंबर असा पाण्यावर असा तरंगत लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती त्या पाण्याकडे बघून बोलायची आहे आणि ह्याच्यानंतर इच्छा बोलून झाल्यावर तुम्हाला त्या पाण्यावर फुंकर मारायची आहे. अशी फुंकर मारायची, पाणी जे स्तब्ध होतं ते त्याच्यावर तुम्ही फुंकर मारायची आणि त्याच्यानंतर ते पाणी तुम्ही स्वतः प्यायचं. हे तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि यासाठी अजून एक सांगते मी तुम्हाला मुद्रा, मोहिनी मुद्रा. मोहिनी मुद्रामध्ये अंगठा जो आहे अग्नितत्व हे आत घ्यायचे आणि बाकीचे 4ही बोट आहेत ते तुम्ही आत त्याच्यावर ठेवायचे आहेत आणि ही पूर्ण अशी ही मोहिनी मुद्रा आणि ही तुम्ही हार्ट चक्राशी, हृदयाशी अशी संबंधित टच करून ठेवा पूर्ण आणि श्वास घेऊन इनहेल एक्सेल करून तुम्ही तुमची विश, जी तुमची इच्छा आहे ती बोला आणि बघा तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येतात. पूर्ण मनातनं म्हणजे आत्मविश्वासाने तुम्ही त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न पण करतात. म्हणजे तुमची इच्छा फक्त इच्छा नाही राहत, त्याच्यामध्ये कृती पण घडते आणि त्यामुळे लोकांना रिझल्ट मिळतात. आणि हा उपाय पण खूप छान प्रभावी आहे, नक्की करून बघा. पाण्याचा इझी आणि खरा अनुभवाचा. तुम्ही कोणती पण विश बोला आणि जस्ट करा. खूप छान छान उपाय आपण सांगतोय. त्यात अजून एक मी प्रश्न विचारतो की बरेच लोक असतात ना, थोडे परेशान असतात, म्हणजे काहीही करायला गेले त्यांना यश मिळत नाही. म्हणजे एखादा बिझनेस टाकला त्यात यश नाही, काही वेगळं साईड बिझनेस सुरू केला यश नाही, काहीही करायला जातील तर अपयश त्यांच्या पदरात पडलेलं असतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की कधी मला सतत अपयश. अशा लोकांसाठी काही उपाय आहेत? अशा लोकांसाठी एक उपाय आहे, तो अत्यंत प्रभावी आहे. तो म्हणजे त्यांना सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये मन्युसूक्त बोलायचं आहे आणि हे कंटिन्यू त्यांना 21 वेळा बोलायचं आहे आणि हा उपाय 45 दिवस कंटिन्यू करा आणि या 45 दिवसात काय अनुभव येतात ते बघा. सुरुवातीला 21 दिवसामध्ये तुम्हाला थोडेसे पॉझिटिव्ह संकेत मिळतील आणि जर एखाद्याचा फारच प्रॉब्लेम असेल तर त्याला थोडा वेळ लागेल. म्हणजे 21 दिवसापासून रिझल्ट मिळायला सुरुवात होतात. मन्युसूक्त आहे. मन्युसूक्त हे तुम्हाला कुठेही मिळेल, धार्मिक पुस्तकांच्या दुकानात. ओके. आता आपण हे उपाय पाहिले, तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला जसं इंट्रो देताना मी सांगितलं होतं की आपण आज स्विच वर्ड्स बद्दल बोलणार आहोत. स्विच वर्ड्स हे प्रकरण बऱ्याच प्रेक्षकांसाठी नवीन आहे. तर स्विच वर्ड्स काय असतात, इथून सुरुवात करूयात. स्विच वर्ड्स हे तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की स्विच वर्ड्स म्हणजे असे शब्द ज्याच्यामध्ये नक्की ते शब्द शक्तिशाली आहेत आणि असे छोटे शब्द जे शक्तिशाली आहेत आणि ते आपल्या अनकॉन्शियस माइंड वर काम करतात. म्हणजे तुमच्या मराठीमध्ये आपण बोलतो मनाचे 2 प्रकार आहेत. बाह्य मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि दुसरं आहे
अंतर्मन किंवा आपण त्याला सुप्त मन पण बोलू शकतो, कारण ते सुप्त अवस्थेत असतं. त्यामुळे अनकॉन्शियस माइंड बोलतात त्याला, किंवा काही लोक सबकॉन्शियस माइंड पण बोलतात. तर आपल्याला सबकॉन्शियस माइंडवर ते शब्दांचे व्हायब्रेशन द्यायचे आहेत. त्या शब्दांचे वारंवार उच्चार करून आपण मनातली जी ऊर्जा आहे त्याच्यावर त्या ऊर्जा देऊन सातत्याने तुम्हाला एखाद्या शब्दाचा उच्चार करून मनाची जी स्थिती आहे किंवा मनातली जी ऊर्जा आहे त्याच्यावर हे स्विच वर्ड्स काम करतात. म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टीने पण तुमचं ते काम होतं आणि नंतर काय करतात ते नकारात्मकतेकडून सकारात्मक ऊर्जेकडे तुम्हाला प्रवृत्त करतात. आणि तुमचं अंतर्मन जे आहे म्हणजे सुप्त अवस्थेतले जे मन आहे, सुप्त मन, अनकॉन्शियस माइंडला सक्रिय करतात आणि कार्य करण्यासाठी प्रवृत्त पण करतात. त्यामुळे आपल्याला तिथून ऊर्जा प्राप्त होते आणि त्याच्यातनं कृती आणि जे आपण निर्णय घेतो त्याच्यातनं तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतात. आणि हे स्विच वर्ड एवढे प्रभावी आहेत की तुम्ही एखाद्या छोट्या, म्हणजे भलेही तुमचं एखादं मोठं काम आहे पण एका या छोट्या स्विच वर्डने तुमचं ते काम पूर्ण होतं आणि तुम्ही जलद गतीने तुमचे ते उद्दिष्ट पूर्ण करू शकता. स्विच वर्ड म्हणजे थोडक्यात असा एक शब्द आहे ज्याच्यामध्ये खूप पॉवर आहे आणि तो बोलल्याच्या नंतर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एवढी सिंपल संकल्पना आहे. बरोबर. ही संकल्पना आली आहे कुठून? म्हणजे स्विच वर्ड म्हटल्याबरोबर मला असं वाटतं की काहीतरी इंटरनॅशनल लेवलचं प्रकरण असावं, परंतु काही याचे रिलेशन आपल्या वैदिक शास्त्राशी आहेत? राजजी, तुम्हाला सांगते की आजकाल फास्ट फूडचा काळ आहे, कलियुग आहे. लोकांना इथे मंत्र बोलायलाही वेळ नाही. बरेच क्लायंट माझ्याकडे येतात, पालक येतात, ते बोलतात आमची मुलं काही करणार नाही, त्यांना वेळ नाही किंवा ते कोणतीही उपासना करू शकत नाही. मग अशा बाबतीत त्यांना कसा रिझल्ट मिळणार? आणि बाहेरगावी पण जे लोक आहेत ते आपल्यासारखे देवळात जाणं किंवा दानधर्म असे उपाय करू शकत नाही, त्यांच्याकडे तेवढा वेळही नाही. आणि सध्या वेळेला पण महत्त्व आहे, रीलचा जमाना आहे. तर त्यामुळे आजकाल अशी गोष्ट जी फार प्रभावी आहे आणि ज्याने लोकांना रिझल्ट्स मिळेल, तर या बाबतीत तुम्ही नक्कीच रोचक जो शब्द आपण बोलू शकतो हे स्विच वर्ड्स आहेत. म्हणजे शब्दांची अशी मांडणी ज्यांच्या व्हायब्रेशनने तुम्ही तुमच्या अनकॉन्शियस माइंडला कार्यरत करू शकता, त्यांना कार्य करण्यासाठी प्रवृत्त करू शकता, उत्तेजित करू शकता, सक्रिय करू शकता, ज्यामुळे तुमचे एखादे उद्दिष्ट परिपूर्ण होते किंवा तुम्ही त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतात. आणि नकारात्मकतेकडून तुम्ही सकारात्मकतेकडे जाऊ शकता, कारण हे कंपनांवर आणि मनातील ऊर्जेवर काम करतं. ही मनातली ऊर्जा जी आहे ती म्हणजे ही स्विच वर्डची शब्दांची जी ऊर्जा आहे ती मनाच्या ऊर्जेवर काम करते. म्हणजे जे व्हायब्रेशन्स आपण देतो त्या सुप्त मनाला, तर त्या मनातली जी ऊर्जा आहे ती बाहेर येते आणि आपलं मन सतत त्या कार्य करण्यासाठी, आपलं उद्दिष्ट परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आपले उद्दिष्ट प्राप्त होते. म्हणून नक्कीच हे स्विच वर्ड्स प्रभावी आहेत आणि शक्तिशाली म्हणू शकता तुम्ही त्याला. म्हणजे मला थोडक्यात जे समजलं ते असे काही शब्द आहेत जे आपल्या मनावरती, शरीरावरती, कॉन्शियस माइंडवरती, सबकॉन्शियस माइंडवरती काम करतात आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ओके, एवढा. मग हे शब्दच आहेत. मंत्र आणि स्विच वर्ड सेम आहेत की वेगवेगळे आहेत? मंत्र आणि स्विच वर्ड्स हे वेगळे आहेत, कारण हे जे सायन्स आहे हे अमेरिकेतनं आलं आहे. आणि आपले वैदिक मंत्र आजकाल तुम्हाला सांगू का, आपल्या वैदिक मंत्रांना फार महत्त्व आहे, कारण परदेशामध्ये लोक आपल्याच वैदिक मंत्रांना ओळखले त्यांनी आणि त्याची जी पॉवर लोकांनी बघितली आहे, त्यामुळे वैदिक मंत्र लोक पूर्ण बोलू शकत नाही. तर वैदिक स्विच वर्ड्स लोक करून ते काम पूर्ण करू शकतात, ते उद्दिष्ट प्राप्त करू शकतात. म्हणून आजकाल परदेशात पण आहे ना वैदिक स्विच वर्डला फार महत्त्व आहे. आणि ज्यांना वापरायचे असेल ते पाश्चात्य स्विच वर्ड सुद्धा वापरू शकतात, ज्यामुळे त्यांचे उद्दिष्ट प्राप्त होते. म्हणजे दोन्हीला महत्त्व आहे. तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीने ते प्राप्त करणार आहे हे शेवटी तुमच्यावरच आहे. पण वैदिक
जे मंत्र आहेत, वैदिक Switch स्विच words. वर्ड्स जे आहेत ते ॲक्च्युली मंत्रातनंच घेतलेले बीजाक्षर आहेत आणि बीजाक्षर तुम्हाला माहिती आहे फार प्रभावी असतात. त्यांच्यातले जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुमच्या पूर्ण शरीरावर, मनावर काम करतात आणि त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींमधनं म्हणजे नकारात्मक न बाहेर येऊन सकारात्मक ऊर्जेकडे प्रवृत्त होतात आणि तुमच्या विचारांना गती मिळते, दिशा मिळते आणि तुम्हाला उद्दिष्ट तुमचे प्राप्त होतात. म्हणजे एखादा जर बोलला की मला मी ही गोष्ट करूच शकत नाही, मी भित्री आहे किंवा मी हे बोलू शकत नाही, पण एक तुमचं जे अनकॉन्शियस माइंड आहे, सुप्त मन, त्याला जर तुम्ही सारखं वारंवार बोलत नाही, ही इझी गोष्ट आहे. एक कुणी हात ठेवला खांद्यावर आणि बोललं की तू ह्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो, तू धाडस दाखव, बोल, तर त्यांच्या एका बोलण्याने म्हणजे एखाद्या शब्दाने पण तुमचं अनकॉन्शियस माइंड आहे ते काम करायला सुरुवात होतं आणि यासाठी तुम्हाला संयम हवा आणि तो जे वर्ड आहे ते कंटिन्यू तुमच्या मनावर आघात व्हायला पाहिजे. म्हणजे सक्रिय करण्यासाठी त्याचे व्हायब्रेशन्स त्या अनकॉन्शियस माइंड म्हणजे सुप्त मनावर पडले पाहिजेत. मला उदाहरण देऊ शकता वैदिक स्विच वर्ड्स आणि इंटरनॅशनल स्विच वर्ड जे आहेत? हो. पाश्चात्य स्विच वर्डमध्ये आपण बोलू शकतो. जर एखाद्याला जॉब मिळत नाही तर त्याच्यासाठी मी एक उपाय सांगते. त्याने फक्त रीच हा शब्द म्हटला ना, हे स्विच वर्ड बोललं, रीच पोहोचणे, रीच म्हणजे पोहोचणे, REACH हे हा वर्ड म्हणजे तुम्ही त्याला स्विच वर्डच बोलू शकता कारण ते काम करतं. जर कंटिन्यू तुम्ही तुमच्या मनाला रीच 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 असं कंटिन्यू बोललात तर ते तुमच्या अनकॉन्शियस माइंडकडे पोहोचतं आणि तुम्ही त्याप्रमाणे काम करू शकतात. आणि लोकांना ज्यांना इंटरव्ह्यूमध्ये प्रॉब्लेम आहे, जॉब मिळत नाही किंवा एखादी गोष्ट त्यांना प्राप्त करायची आहे जी बरेच दिवस त्यांना मिळत नाहीये, तर असे लोक रीच 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 हा शब्द बोलू शकतात. तर हा आहे पाश्चात्य वर्ड. त्याच्यानंतर डिवाइन जर एखाद्याला आपल्या म्हणजे युनिव्हर्सकडनं मदत हवी आहे, भरपूर प्रयत्न करून थकलेत, तर डिवाइन हा शब्द लावून आणि त्याच्या पुढे पण काही स्विच वर्ड तुम्ही ॲड करून त्या गोष्टी ते उद्दिष्ट प्राप्त करू शकता. म्हणजे जर तुम्ही भरपूर लोकांची मदत घेतली पण तरी तुमचं काम होत नाहीये तर तुम्ही हेल्प हा शब्द बोलणार, HELP हेल्प, आणि त्याच्या आधी तुम्ही डिवाइन बोलणार, डिवाइन हेल्प, डिवाइन हेल्प, डिवाइन हेल्प, आणि हे तुम्ही चॅन्ट पण करू शकता म्हणजे असं बोलू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही हातावर डाव्या हातावर तुम्ही ग्रीन कलरच्या पेनने इथे ते लिहू शकतात डिवाइन हेल्प आणि चॅन्ट करू शकतात. 108 वेळा बोलू शकतात. कमीत कमी तुम्ही 28 वेळा, नंतर 54 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही बोलू शकतात. आणि जोपर्यंत तुमचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हे कंटिन्यू करा. कारण कसं आहे की सातत्य, विश्वास या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. तर त्याप्रमाणे ते काम करतं. म्हणजे एखाद्याला लवकर रिझल्ट मिळतो. 28 वेळा बोलून पण एखाद्याला रिझल्ट मिळालाय. कधी कधी 108 वेळा कंटिन्यू करून पण म्हणजे 45 दिवसापर्यंत करून पण एखाद्याला होत नाही, तर त्यांच्या कुंडलीमध्ये तसे योग पण असतात. म्हणजे त्याप्रमाणेच असतं. पण तुम्ही हे कर्म करताय तर त्याचे रिझल्ट पण तुम्हाला मिळणारच आहे. मग वैदिक स्विच वर्ड्स कुठले असतात? हा, येतेच मी ऍक्च्युली पुढे. तर पाश्चात्य स्विच वर्ड हे आहेत म्हणजे तुम्ही बोलू शकता नॉर्मल आपण जे बोलतो, नॉर्मल जे शब्द आहेत ना आपले, तेच तुम्ही त्याचेच रिपिटेशन करू शकता. तेच रिपिटेशन करायचे चॅन्ट मध्ये करू शकता. तुम्ही हातावर लिहून अंघोळी नंतर तुम्ही हातावर ते स्विच वर्ड लिहू शकतात. एकदा लिहिलं तरी चालेल आणि कंटिन्यू तुम्ही त्यांच्याकडे बघून तुमचं जे एम आहे, जो तुमचा हेतू आहे ते पण तुम्ही बोला, तर ते काम करतं. आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर पण तो स्विच वर्ड लिहू शकतात. पाण्यातनं पण तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही एखादी बाटली घेतली आहे पाण्याची, त्या पाण्याच्या बाटलीवर पण तुम्ही तो स्विच वर्ड स्टिकरने चिटकू शकता किंवा लिहू शकता हिरव्या रंगाच्या पेनाने आणि ते पाणी पिऊ शकता. हे ऍक्च्युली लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पण एक भाग आहे आणि स्विच वर्ड हे दोन्ही कॉम्बिनेशनचे उपाय आहेत. आणि अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता की रात्री झोपताना उशीखाली पण तुम्ही एखाद्या कागदावर वहीमध्ये तुम्ही तो स्विच वर्ड लिहून ठेवा आणि झोपण्यापूर्वी तुम्हाला बघायचा आहे, चॅन्ट करायचं आहे आणि नंतर झोपायचं आहे. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा अनकॉन्शियस माइंडमधनंच त्या अवस्थेतनंच आपण बाहेर येतो नंतर उठतो तेव्हा. तर ते पण एक प्रभावी आहे. म्हणजे 4 प्रकारे तुम्ही स्विच वर्ड
अप्लाय करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला ते रिझल्ट्स मिळणार आहे. आणि यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्विचवर्ड करताना तुम्ही अजिबात नकारात्मक विचार करायचा नाहीये. पॉझिटिव्हिटी. तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचंय, श्रद्धा ठेवायची आहे, म्हणजे विश्वास, सातत्य, ते व्हायब्रेशन तुम्हाला कंटिन्यू द्यायचे आणि कुणाबद्दल वाईट विचार नाही करायचे किंवा स्वार्थासाठी पण एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून कधी विचार नाही करायचे. शुद्ध मनाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही तो करताय, युनिव्हर्स तुम्हाला त्या गोष्टीसाठी नक्की मदतच करत असतो. पण तुमच्याकडनं काहीतरी एक्सेप्टन्स, काहीतरी प्रयत्न झाले पाहिजे, तुमच्याकडनं काहीतरी कर्म. आता युनिव्हर्सला बाकीच्या गोष्टी कळत नाही, पण जे व्हायब्रेशन्स कंटिन्यू तुमच्या मनातनं पण त्या गोष्टी पुढे जातात आणि युनिव्हर्सशी ते कनेक्ट होतात. त्यामुळे युनिव्हर्स पण तुम्हाला मदतच करतं, पण कर्म तुम्हाला करावेच लागतात. आणि अजून एक गोष्ट सांगायची मला, हां, तर स्विचवर्ड सांगते. पाश्चात्य स्विचवर्ड्समध्ये अजून एक आहे. जेव्हा इंटरव्ह्यू म्हणजे नोकरी मिळण्यासाठी तुम्ही रिच बोलू शकता. एखादी तुमची वस्तू हरवली आहे, तर तुम्हाला बोलायचं आहे फाइंड बरोबर रिच पण बोला तुम्ही. फाइंड रिच असं पण बोलू शकता किंवा डिवाइन फाइंड असं बोलू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला हे हवं आहे, काय त्याला एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या ह्याच्यातनं डिलीट करायची आहे, मेमरीतनं किंवा एखादी वाईट आठवण तुम्हाला काढून टाकायची, तर डिवाइन डिलीट पण तुम्ही बोलू शकता. हे नॉर्मल शब्द आहेत, पण ह्याचे व्हायब्रेशन तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचवायचे, तर नक्की ते काम करतं. आणि अजून भरपूर तसे आहेत, भरपूर तर असतीलच. पण जर अजून एक महत्त्वाचं सांगते, लोकांना ॲक्च्युली फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, पैशांसाठी. हां, तर काउंट हा शब्द तुम्हाला बोलायचा आहे. फाइंड डिवाइन काउंट, हे जर कंटिन्यू व्हायब्रेशनने बोललात ना, तर तुम्हाला नक्की आर्थिक स्थितीचे मार्ग तुम्हाला अवेलेबल होतात. म्हणजे तुमच्यापर्यंत आर्थिक प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न पण करता आणि तुम्हाला आर्थिक प्राप्ती होते. हां, संधी होते. वेगवेगळ्या इन्कम सोर्सने तुम्हाला आर्थिक लाभ होतो, हे बोलू शकतात. आणि कंटिन्यू तुम्ही करा. ह्याचे खरे रिझल्ट्स आहेत. फाइंड डिवाइन काउंट ह्याचे तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर पण भरपूर मिळतील. ह्याचे मेडिटेशन्समध्ये पण लोक ह्याचा अवलंब करतात. म्हणजे त्याचे म्युझिक पण आहेत. फाइंड डिवाइन काउंट, नुसतं काउंट म्हटलं तरी त्याचे रिझल्ट आहेत. हां, अशा प्रकारे तुम्ही जर एखाद्याला सक्सेस पाहिजे तर डिवाइन सक्सेस असं बोलू शकतात. अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला वेगवेगळे स्विचवर्ड्स मिळू शकतात. जर तुम्हाला हेल्थसाठी पाहिजे असेल तर डिवाइन हेल्थ. एखादा व्यक्ती बऱ्याच काळ आजारी आहे आणि त्याच्यातनं त्याला तो बाहेर येऊ शकत नाही आणि डायग्नोस्टिकमध्येच बऱ्याच काळ म्हणजे गुंतले आहेत. अशा लोकांसाठी डिवाइन हेल्प, डिवाइन स्वतः तुम्हाला मदत करतं. डिवाइन हेल्प हे कंटिन्यू बोलायचंय. बरं, जसं आपण आतापर्यंत पाहिले की हे जे पाश्चात्य स्विचवर्ड्स पाहिले, तसे वैदिक स्विचवर्ड्स आहेत काही? हो, राजजी, मी तुम्हाला सांगते की वैदिक मंत्रांमधनंच आपण वैदिक स्विचवर्ड्स घेतले आहेत, जे आपण बोलू शकतो त्याला वैदिक स्विचवर्ड्स. कारण काही बीजाक्षरं आहेत मंत्रांमध्ये दिलेली आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी, पुराणांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये तुम्हाला ह्याचा संबंध मिळेल की त्याच्यातनंच हे वैदिक स्विचवर्ड्स घेतलेले आहेत. एखाद्या म्हणजे त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे, एवढे शक्तिशाली आहे ते बीजाक्षर, की तुम्ही फक्त त्याच्या बोलण्याने ते व्हायब्रेशन्स तयार करून सकारात्मक ऊर्जा घेऊन तुम्ही तुमचं उद्दिष्ट परिपूर्ण करू शकता. तर तुम्हाला काही मी वैदिक स्विचवर्ड्स घेते. सगळ्यात महत्त्वाचं, लोकांना धनप्राप्तीचा प्रॉब्लेम असतो. आर्थिक स्थिती मला चांगली हवी आहे, तर त्यासाठी लोकांनी वैदिक स्विचवर्ड एक मी देत आहे. तो आहे महालक्ष्मीचा. तो आहे सगळ्यांना माहीत असेल, श्रीम. लाल रंगाच्या पेनाने तुम्ही हे शुक्र पर्वत आहे, या शुक्र पर्वतावर तुम्ही श्रीम, अंगठ्याच्या खालचा हा शुक्र पर्वत, ह्याच्यावर तुम्ही श्रीम हे लिहू शकता. आणि हे पण मनी बंध आपण बोलतो, तिथे पण तुम्ही लिहू शकता. दोन्हीकडे करू शकता, कारण इथे जॉईंट आहे. डाव्या हातावर की उजव्या? हे नेहमी डाव्या हातावरच करायचं, कारण डावा हात जो असतो ना, ते रिसिव्हिंग असतं. युनिव्हर्स कडनं तुम्हाला त्या गोष्टी घ्यायच्या आहेत, म्हणून तुम्ही डावा हाताचाच वापर करायचा आहे, कारण तुम्हाला त्या गोष्टी घेणार आहात तुम्ही युनिव्हर्स कडनं. तर डाव्या हातावरच ते काम करतं. डाव्या हाताच्या पूर्ण इव्हन पायावर पण लोक लिहितात, ज्यांना असं वाटतं की कोणी बघू नये आपल्याला किंवा काय,
तर ते लोक करतात, श्रीम. करू शकतात. हम्म. पण आपल्याला शुक्र पर्वताचा पण रिझल्ट मिळतो. म्हणून इथे श्रीम हा शब्द लिहायचा आहे तुम्हाला. आणि हा तुम्ही लाल रंगाच्या ह्याने पण लिहू शकता, दोन्ही याने करू शकता. लाल रंगाच्या पेनाने पण लाल करू किंवा शकता, हिरवा. लाल ह्याच्याने पण करू शकतात, कारण लक्ष्मीला लाल रंग आवडतो. हा, आणि तुम्हाला सारखं चॅन्ट करायचंय, श्रीम 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 हा मंत्र आहे धनप्राप्तीसाठी. तुम्ही ऐकलं असेल, ओम श्रीम नमः हा मंत्र पण आपल्या महालक्ष्मीच्या पुस्तकांमध्ये आहे. पण फक्त श्रीम श्रीम फक्त बोललात ना तुम्ही, तरी ते व्हायब्रेशन्स तयार होतात आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही त्याप्रमाणेच तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग उपलब्ध होतात. अजून कुठला स्विच वर्ड? दुसरा स्विच वर्ड मी तुम्हाला देते. आरोग्यासाठी आहे एखादा स्विच? हा, आरोग्यासाठी मी तुम्हाला एक स्विच वर्ड देते, तो म्हणजे आहे अश्विना. अश्विना आरोग्याचे जे आहेत, म्हणजे मूळ देवता आपण मानतो किंवा स्वामी मानतो, ते आहे अश्विन देव. तर त्यांच्यासाठी त्यांना आपण त्यांची आठवण काढतोय. तर तुम्हाला अश्विना 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 असं बोलायचंय. भलेही तुमचा कोणताही आजाराचा म्हणजे प्रॉब्लेम असेल, कोणतीही आजाराची समस्या असेल, इवन डिटेक्ट पण झालं नसेल तरी तुम्ही बोलू शकता. त्या दिवसापासूनच बोला. जर तुम्हाला पोट दुखतंय किंवा काही प्रॉब्लेम आहे, कळत नाहीये, तरी तुम्ही अश्विना अश्विना, जोपर्यंत तुम्हाला त्याच्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू अश्विना 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 असं म्हणायचं आहे. आणि धन्वंतरी देवतेला पण तुम्ही प्रणाम करून स्टार्ट करू शकता. आणि नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टमध्ये तुम्ही तुमची औषधं पण ठेवू शकता, तर लवकर रिकवर होतं. त्याच्यानंतर पुढचा शब्द मी देते आहे, तो म्हणजे गण. गण तुम्हाला माहिती आहे, गणपतीचं बीजाक्षर आहे, गणपती देवतेला जातं. गण 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 गण. तर ते आहे. तर अरिष्ट निवारणासाठी पण आहे. बुद्धीचा देवता पण गणपती आहे. जेव्हा तुम्हाला गणपती संबंधित किंवा कुंडलीमध्ये मंगळ पण बिघडलं आहे, अशा लोकांनी पण फक्त गण 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 असं बोललं. इवन कार्यसिद्धीसाठी पण आपण गणपती हे करतो, गणपतीची उपासना करतो. तर त्यामुळे तुम्हाला फक्त गण 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 असं बोलायचंय आणि हे चॅन्ट करू शकता. मगाशी सांगितल्याप्रमाणे हातावर लिहू शकता आणि उशीखाली ठेवून पण तुम्ही ते करू शकता. आणि पुढे तुमचं उद्दिष्ट पण तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा. म्हणजे सुरुवातीला व्हिज्युअलाइज करा आणि अजून एक तुम्ही त्यात ऍड करू शकता, तुम्ही हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये पण बोलू शकता की मला हे हवं आहे, म्हणजे मी हे भोगत आहे, माझ्याकडे ऑलरेडी हे आहे. कारण सुप्त मन आहे. जसं कॉन्शियस माइंडला सगळं माहीत असतं, पण अनकॉन्शियस माइंडला ते माहीत नसतं. तर त्या गोष्टी थोड्याशा एक्सेप्टन्समध्ये पाहिजे असतात, म्हणून आपण या गोष्टी करतो. आता पुढचं मी घेते स्विच वर्ड, तो म्हणजे प्रोटेक्शनचा. तर प्रोटेक्शनसाठी तुम्हाला काली मातेचा बीजाक्षर आहे, ते म्हणजे क्लीम. हा, तर तुम्हाला सारखं क्लीम 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 असं बोलायचं आहे, काली मातेला स्मरण करून. आणि जे काही आहे, इवन प्रोटेक्शनसाठी पण आहे, सुरक्षासाठी पण आहे, तुम्ही वापर करू शकता. शत्रूंवर विजय प्राप्तीसाठी पण तुम्ही क्लीम 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 असं बोला. जर तुम्हाला ऑफिसमध्ये पण कोणी त्रास देत आहे तर अशा वेळेला पण तुम्ही ते फॉलो करू शकता, त्याचे रिझल्ट आहेत. आणि पुढचं स्विच वर्ड देते मी, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सरस्वती मातेचं. जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये यश मिळत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, तर सरस्वती मातेचा मंत्र आहे एम. एम मंत्र हा कंटिन्यू बोलायचा आहे, एम एम एम. आणि अभ्यासाला बसण्यापूर्वी पण मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते बोलू शकता. ऍक्च्युली हे वैदिक स्विच वर्डच मगाशी मी दिलं होतं तुम्हाला, तर ते कंटिन्यू करायचं आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट्स आहेत. इव्हन परीक्षेच्या वेळेला जरी तुम्हाला आठवत नसेल ना, तरी तुम्ही एम एम बोला. आणि फक्त बोलू नका, ते पाणी जे व्हायब्रेशन मध्ये आलेलं आहे ना, ते प्या, कारण पोटातनं पण त्या गोष्टी, त्याचे अनुभव आपल्याला मिळत असतात. तर त्यामुळे महत्वाचं आहे. पुढचा अजून एक मी वैदिक स्विच वर्ड तुम्हाला देते, तो म्हणजे जर एखाद्याला एखादं व्यसन लागलंय आणि त्या व्यसनामधून त्याला बाहेर यायचंय, मुक्ती हवी आहे, तर बरेच क्लायंट येतात माझ्याकडे आणि बोलतात की माझ्या मुलाला दारूचं व्यसन आहे किंवा तंबाखूचं व्यसन आहे, सुटत नाही. तर अशा व्यक्तींसाठी वैदिक स्विच वर्ड आहे त्यज्यते.
त्याज्यते. हा, जे व्यसन आहे त्याबद्दल आधी तुम्हाला बोलायचं आहे. पण हे दारू पिणाऱ्याला बोलता तो येईल स्वतः नाही बोलणार. म्हणून काय करायचं ते पुढे सांगते. आधीच बोबडी नाही, म्हणून सांगते, पुढे मी एक्सप्लेन करते. ज्या व्यक्तीची म्हणजे ज्या व्यक्तीचं व्यसन सोडायचं आहे त्याला तुम्ही पाण्यामध्ये हे द्यायचं आहे, म्हणजे पाणी द्यायचंय किंवा त्याची एक बाटली भरून ठेवा, म्हणजे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवा आणि त्या पाण्यावर तुम्हाला त्यज्यते असं सारखं बोलायचं, त्याचे व्हायब्रेशन द्यायचे आणि ते पाणी तुम्ही एखाद्या व्यसनी व्यक्तीला पाजू शकतात. म्हणजे भलेही दारूचे व्यसन आहे, तंबाखूचं व्यसन आहे, हळूहळू त्याच्यातनं तो बाहेर येतो आणि खरे याचे अनुभव आहेत. इव्हन एखाद्या व्यक्तीला पण तुम्हाला टाळायचंय, ती व्यक्ती नकोय, आली तर तुम्हाला त्रास वाटतो, कटकट आली असं लोकांना वाटतं, तर अशा व्यक्तींसाठी पण त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही पुढे त्यज्यते म्हणजे त्याग करणे असा त्याचा अर्थ आहे. आपल्या मराठी संस्कृत बीजाक्षरांचेच हे वैदिक स्विचवर्ड्स आहेत, जे खूप चांगले आणि प्रभावी आहेत. राजजी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर कुलदेवी कोप असेल एखाद्याला किंवा कुलदेवता माहीत नसेल, तर तुम्ही बघितलं असेल, आता शिवाजी महाराज समोर आहेत म्हणून मी तुम्हाला हा लास्ट स्विचवर्ड सांगत आहे की शिवाजी महाराज पण होते ते सारखे जगदंब बोलायचे, ते ऍक्च्युली ते एक वैदिक स्विचवर्डच आहे, हे लोकांना माहीत नाही. तर वैदिक तुम्ही काय करू शकता, ज्यांना कुलदेवी कोप आहे किंवा कुलदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्ही लाल रंगाच्या शाईच्या पेनाने तुम्ही इथे शुक्र पर्वतावर जगदंब असं लिहा आणि बघा चमत्कार, कुलदेवी नक्की अशा लोकांना मदत करते, धावून येते. आणि कुलदेवी माहीत पण नसेल ना, तर ती कुलदेवता तुम्हाला स्वतः तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते. एवढे व्हायब्रेशन्स आहेत त्या बीजाक्षरामध्ये. हे स्विचवर्ड खूप छान आहे. आणि तुम्हाला सांगू का राजजी, पूर्वीच्या काळात भरपूर लोक आहे ना, हे वैदिक स्विचवर्ड आधीच वापरत होते. लोक विसरले असतील किंवा लोकांना माहीत नाहीये, पण हे आधीच होते. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, माऊली बोलतात, हे काय आहे? त्याच्यानंतर तुम्ही हरे राम हरे कृष्ण, हे काय आहे? राम 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 बोलतात, हे पण एक वैदिक स्विचवर्डच आहे. आपल्याला विजय प्राप्ती हवी आहे कोर्ट कचेरी केसमध्ये, तर तुम्ही श्रीराम पण बोलू शकता. या गोष्टी आहेत. म्हणजे भरपूर आधीच लोक त्या गोष्टी फॉलो करत होत्या आणि त्याच फिरून आपल्यापर्यंत परत येतात. आणि जर हे बाहेरच्या गावात म्हणजे परदेशात जर या गोष्टी वापरल्या जात आहेत, तर आपण का नाही आपल्या म्हणजे प्राचीन धर्मसंस्कृती जपल्या पाहिजेत आणि त्या गोष्टींचा फायदा आपण स्वतःसाठीच करून घ्यायला पाहिजे. खूप छान मॅम. आणि मला वाटतं अजूनही लोकांना पाहिजे असतील काही स्विचवर्ड्स, तो आपण त्यांना कमेंट करा तुम्हाला कुठल्या विषयावरती स्विचवर्ड्स पाहिजेत किंवा याच विषयाला धरून, कारण मॅमचं नॉलेज खूप अफाट आहे. त्याच्यातून आपण 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये खूप सारं कव्हर करू शकत नाही सगळं काही. सो याच्यातला जो काही राहिलेला पार्ट आहे, तुमच्या जर कमेंट्स आम्हाला आल्या की मॅमला पुन्हा मंचावरती बोलवा, आमचे हे विषय आहेत, त्या विषयाला अनुसरून आम्हाला मॅमकडून मार्गदर्शन पाहिजे, जास्तीत जास्त कमेंट आल्या तर मी पुन्हा रिक्वेस्ट करेन मॅमना या मंचावरती येण्याची, आणि त्या येतील ही सुद्धा मला खात्री आहे. मॅम, खूप सुंदर तुम्ही बोललात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पॉडकास्ट फक्त आणि फक्त उपायांचाच होता. आपण इतके उपाय सांगितलेत, त्याची एवढी व्हॅल्यू लोकांच्या आयुष्यामध्ये तयार होईल की आपल्याला तर नक्कीच पुण्य मिळेल या मंचाच्या माध्यमातून. हे स्वयंसिद्ध उपाय आहेत आणि ह्याचे रिझल्ट्स ऑलरेडी आहेत, लोकांनी अनुभव घेतले. तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कसा तुम्हाला अनुभव आला आहे, आणि त्यामुळेच तुम्हाला त्या गोष्टी खऱ्या अनुभव येत असतात. आणि जर भविष्यामध्ये तुम्हाला कोणते स्विचवर्ड हवे असतील, छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण, म्हणजे वैवाहिक सौख्यासाठी, वास्तूसाठी वेगवेगळे स्विचवर्ड्स आहेत. आणि वैदिक स्विचवर्ड्स नक्की तुम्हाला माहीत पण असतील, पण तुम्हाला कसे वापरायचे किंवा कुठे वापरायचे हे माहीत नाही, तर त्यासाठी नक्की तुम्ही कळवा. नक्कीच. आणि मॅमशी रिलेटेड ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील मॅमपर्यंत पोहोचण्याच्या, किंवा मॅमचा ॲड्रेस असो, त्यांचे इतर सोशल मीडियाच्या हँडलच्या लिंक्स असोत किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असोत, ते सगळं आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. मॅम ॲस्ट्रॉलॉजी PhD इन ॲस्ट्रॉलॉजी आहेत. सो ज्ञान खूप जास्त आहे. आपण त्याचा उपयोग पुढच्या काही भागांमध्ये नक्कीच करून घेऊ. फक्त तुमच्या कमेंटची गरज आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद राजजी. आपण मला आपल्या या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केले आणि बोलण्याची संधी दिली, ज्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच.